स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आपण गट ब पूर्व परीक्षा झाली होती 2025 ची. त्याचे जे पेपर होते ते पेपर आपण अनालिसिस घेतले, म्हणजे अनालिसिस केले. त्यामध्ये आपण सब्जेक्टनुसार विषयानुसार विभागणी केली. राज्यव्यवस्थेचे, त्याच्यानंतर इतिहासाचे, अर्थशास्त्राचे, भूगोलाचे असे प्रश्न आपण सब्जेक्ट वाईज घेतलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. पूर्ण सिरीजच आहे. आज आपण गटक पूर्व परीक्षा आहे 2025चा जो पेपर होता तो पेपर अनालिसिस करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला जे काही इतिहासाचे प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर इथे चला मग आता सुरुवात करूया. आणि ऍडिशनल माहिती तुमच्यासाठी, आपण या युट्यूब प्लॅटफॉर्मवर दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत आपले, साहित्य विवर आणि स्पर्धा विश्व ऑफिशियल, या दोन्ही युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर पोल सेक्शन मध्ये आपण प्रश्न घेत असतो. दररोज त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा सराव होऊ शकतो. एक्सप्लेनेशन सुद्धा तिथे दिलेलंच असते. याशिवाय दररोज संध्याकाळी 7 वाजता स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपला एक PYQ असतो, म्हणजे असतो विथ एक्सप्लेनेशन. 1 ते 3 मिनिटाचा तो शॉर्ट व्हिडिओ असतो, तो तुम्ही दररोज पाहू शकता. अधिक माहितीसाठी म्हणून म्हणत आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही एक्झामच्या फ्लो मध्ये राहाल आणि तुम्हाला एक ऑथेंटिक सोर्स म्हणून या चॅनलचा पुरेपूर उपयोग होईल. जे काही डाऊट्स वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिंदासपणे बोलू शकता, विचारू शकता. आणि विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्ही बिंदासपणे देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, तिथे तुम्हाला बाकीचे अपडेट्स वगैरे, नोट्स, PDF जे काही असेल सगळं आपण तिथे अपलोड करत असतो. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल, बेनिफिट होईल. म्हणून आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. चला मग आता ही झाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता तुमचा वेळ न घेता आपण सुरुवात करूया. गट क पूर्व परीक्षा 2025 त्याचा पेपर आपण इथे अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. हा प्रयत्न राहील की प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन दिली जाईल. चला मग आता सुरुवात करूया. 1919चा पहिला प्रश्न इतिहासाचा घेते. पहिला प्रश्न आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली होती, असा प्रश्न आहे. यामध्ये अ, ब, क, ड असे ऑप्शन आहेत. यामध्ये पहिला आहे मोडीमन कमिटी, दुसरा आहे सायमन कमिटी, तिसरा आहे लॉर्ड मेकॉले कमिटी, चौथा आहे हंटर कमिटी. अशा पद्धतीने 4 ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर मल्टिपल ऑप्शन मधून तुम्हाला पर्याय ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. अशा प्रकारचे पॅटर्न असतात, म्हणजे तुम्ही पॅटर्न समजून घ्या. वेगवेगळ्या पद्धतीचे आयोगाचे पॅटर्न आहेत प्रश्न मांडणीचे. बरं, तर याचं उत्तर काय आहे, तर फक्त त्याच्यानंतर फक्त ब आणि क, आणि चौथ्यामध्ये सांगितलंय क आणि ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त अ. फक्त अ जो आहे मुडीमन समिती, याचं योग्य उत्तर आहे. आता मुडीमन समिती काय आणि ह्या सगळ्या समिती आपण अभ्यासणारच आहोत. याशिवाय जो काही मोटेंगो चॅन्सफर्ट कायदा होता 1919चा, त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. आता सुरुवात करूया. 1919चा कायदा नेमका होता काय, तर बघा 1919चा जो कायदा होता त्याला मोटेंगो चॅन्सफर्ट आपण कायदा असं म्हणतो, आणि तो 1921 मध्ये लागू झाला. याची घोषणा केली होती 20 ऑगस्ट 1917 रोजी भारत मंत्री मोटेंगू जे होते त्यांनी काय म्हटलं होतं मग, की टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती येथे लागू करण्यासाठी ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली होती. हा जो कायदा आहे तयार करण्यासाठी एडविन मोटेंग्यू म्हणजे तत्कालीन भारत मंत्री, स्टेट सेक्रेटरी, आणि लॉर्ड चेम्सफर्ड तत्कालीन व्हाईसरॉय होते, यांचा सहभाग होता. म्हणून याला मोंटफोर्ट कायदा असं सुद्धा म्हणतात. कायद्यामुळे प्रांतीय द्विस्तरावरील द्विशासन पद्धती लागू केली गेली, म्हणजे सुरू केली गेली असं आपण म्हणू शकतो. यामध्ये राखीव विषय आणि सोपीव विषय असे 2 भाग करण्यात आले. राखीव विषय यामध्ये प्रामुख्याने गव्हर्नर आणि त्याचे कार्यकारी परिषद याबद्दल माहिती होती, म्हणजे ते पाहत होते. आणि जे काही सोपीव विषय होते, हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर्ड जे काही सब्जेक्ट होते, ते गव्हर्नर आणि त्यांचे भारतीय मंत्री, मिनिस्टर पाहत होते. आपण बघतो आता राखीव विषयामध्ये काय येईल मग, वित्त आहे, फायनान्स आहे, कायदा सुव्यवस्था, पोलीस व्यवस्था, न्याय, महसूल, सिंचन वगैरे ते येईल. आणि सोपी विषयामध्ये काय येणार मग, की शिक्षण आहे, सार्वजनिक आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, किंवा कृषी उद्योग इत्यादींचा समावेश आहे. हे कशामध्ये, सोपी विषयामध्ये. 1919च्या कायद्याने काय करण्यात आलं होतं, केंद्रीय कायदेमंडळामध्ये सुद्धा बदल करण्यात आले होते. द्विगृही कायदेमंडळ असं आपण म्हणू शकतो. वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृहामध्ये त्याला आपण राज्य परिषद असं म्हणतो, 60 सदस्य, कार्यकाळ 5 वर्ष. कनिष्ठ सभागृह त्याच्यामध्ये 143, 145 सदस्य, कार्यकाळ 3 वर्ष. यावर सुद्धा मेन्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेत, प्रिलिम्सला नाही पण विचारू शकतात. थेट निवडणुका, देशात पहिल्यांदाच मर्यादित प्रमाणात थेट निवडणुका पद्धत सुरू झाली होती याच कायद्यानुसार. ऍक्च्युली माझ्या तोंडाला फोडा आलेले आहेत, म्हणून ते बोलताना थोडं जिभेला वळण व्यवस्थित होत नाहीये, तर त्याच्यामुळे थोडंफार समजून घेऊ शकता.
1919चा कायदा आपण बघत होतो. यामध्ये हाय कमिशनर पदाची निर्मिती करण्यात आली होती. यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहे की हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद आहे कोणत्या कायद्यामध्ये निर्माण केलं गेलं होतं? तर 1919चा कायदा होता, त्याच्यामध्ये निर्माण केलं होतं. भारत मंत्र्यांचा जो काही पगार आहे तो सेक्रेटरी ऑफ स्टेट आपण म्हणतो, तो ब्रिटिश तिजोरीतून देण्याची तरतूद सुद्धा या कायद्याने केली होती. याआधी तो भारताच्या तिजोरीतून दिला जात होता, आता तो ब्रिटिश तिजोरीतून दिला जाणार होता. ही तरतूद सुद्धा या कायद्यामुळेच करण्यात आली होती. लोकसेवा आयोग आहे, भारतात नागरी सेवांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याची तरतूद सुद्धा याच कायद्यानुसार करण्यात आली. पुढे 1926 मध्ये ली आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. आणि स्वतंत्र अर्थसंकल्प म्हणू शकतो, पहिल्यांदाच प्रांतीय अर्थसंकल्प स्टेट बजेट केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला होता. प्रांतांचा स्वतःचा अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार मिळाला होता. आणि महिलांना मतदानाचा जो अधिकार आहे, भारतात पहिल्यांदा स्त्रियांना मर्यादित प्रमाणात मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता. मतदानाचा अधिकार म्हणजे मालमत्ता आहे, शिक्षण आहे, कर भरण्याच्या मर्यादित निकषांवर आधारित होता. अशा पद्धतीने आपण कशाबद्दल माहिती घेतली? 1919चा जो कायदा होता त्याबद्दल आपण माहिती घेतली. बऱ्याच लोकांनी टीका सुद्धा केल्या होत्या. लोकमान्य टिळकांनी केली होती, महात्मा गांधीजींनी केली होती, आणि बेझंट यांनी केली होती, सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा केली होती. तर आता आपण इथे बघतो की आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, मुडीमन समिती, बाकीच्या समित्या, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मुडीमन जी समिती होती 1919च्या मोटेंगी चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत लागू करण्यात आलेल्या द्विदल शासन पद्धतीमधील जे काही त्रुटी होत्या ते शोधण्यासाठी नेमण्यात आली होती. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे ते शोधण्यासाठी यामध्ये अलेक्झांडर मुडीमन त्याचे अध्यक्ष होते आणि काही सदस्य सुद्धा होते यामध्ये आपले भारतातील, जसं सर तेज बहादूर सप्रू आहे, मोहम्मद अली जिन्ना, डॉक्टर परांजपे वगैरे, शिवस्वामी अय्यर यांचा समावेश होता. स्वराज्य पक्षाने काय केलं होतं की 1919च्या कायद्यातील त्रुटींवर कडाडून टीका केली होती आणि घटनात्मक बदलांची मागणी केली होती आणि म्हणूनच ही समिती गठीत करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे सायमन कमिटी. तुम्हाला एवढं जास्त डीप विचारणार नाही, फक्त माहिती पाहिजे. सायमन कमिशन आहे. सायमन कमिटी 1927 मध्ये नियुक्त करण्यात आली होती आणि ती भारतामध्ये कधी आली होती यावर सुद्धा प्रश्न विचारतात. 3 फेब्रुवारी 1928 रोजी हे कमिशन मुंबईत आलं होतं. देशभरामध्ये सायमन गो बॅकच्या घोषणा देत तीव्र निदर्शने झाली होती आणि बहिष्कार करण्यात आला होता. लाहोर येथे अशाच एका आंदोलनात लाठीमार करताना म्हणजे लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. आणि परिणाम काय झाला मग? आयोगाने 1930 मध्ये जो आपला अहवाल दिला, यामध्ये प्रांतामधील द्विदल शासन पद्धती आहे ते रद्द करून प्रांतिक स्वायत्तता देण्याची शिफारस केली होती, असं आपण म्हणू शकतो. लॉर्ड मेकॉले समिती ही सुद्धा माहिती पाहिजे 1854 मध्ये. आणि नागरी सेवा सर्व्हिसेस आहे म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यांच्या सुधारणा संबंधी ही समिती होती. आणि याच्यामध्ये 1853चा जो काही चार्टर ऍक्ट होता त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदीनुसार नागरी सेवांची भरती कशी करावी याचे नियम ठरवण्यात आले होते. तर ही जी समिती आहे, समितीने काही शिफारशी केल्या होत्या की जसं वशिलाबाजी जी पद्धत आहे ईस्ट इंडिया कंपनीकडून जे होते की पैसे घेऊन किंवा इतर वशिलाबाजी म्हणू शकता तुम्ही, ते बंद करून गुणवत्तेवर आधारित खुली स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सुरू करावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि परीक्षार्थींचे वय जे आहे ते किमान 18 ते 23 वर्ष असावं असं त्यांनी सांगितलं होतं. या समितीच्या शिफारशीनुसार 1854 मध्ये लंडन येथे नागरी सेवा आयोगाची स्थापना झाली आणि 1855 पासून ICS परीक्षेला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हंटर कमिशन सुद्धा माहिती पाहिजे. 2 वेळा हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं. एक वेळा आपण बघतो की 13 एप्रिल 1919 अत्यंत क्रूर अशा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने बसवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे हंटर कमिशन होतं ते कधी होतं? शैक्षणिक आयोगाशी संबंधित होतं 1882 मध्ये. आणि यासमोर आपल्याला माहिती आहे की सर्वांना की पंडिता रमाबाई आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी साक्ष दिली होती. बरोबर आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला या प्रश्नाबद्दल डिटेल माहिती सांगितली. मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल आणि समजत असेल तर नक्कीच लाईक करा, जेणेकरून मला सुद्धा त्यातून प्रोत्साहन मिळेल. आता पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगते, इंग्रज शीख युद्ध हे आहे. आता बघा, इंग्रज मराठा युद्ध आहेत ती सुद्धा 3 झाली. त्याच्यानंतर अफगाण युद्ध, मुघल युद्ध, ह्या सगळ्यांबद्दल माहिती आपण आता घेणार आहोत. करूया आपण इंग्रज मराठा युद्ध, यालाच आपण अँग्लो मराठा युद्ध असं म्हणतो.
मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये भारतात एकूण 3 युद्ध झाली, ज्यामुळे मराठा मराठा सत्ता आहे त्याचा शेवट झाला किंवा मराठी सत्तेची शेवट झाली आपण असं म्हणू शकतो. तर यामध्ये 3 इंग्रज मराठा युद्ध होतं. ते जे युद्ध होते 1775 ते 1782 दरम्यान आपण म्हणू शकतो. रघुनाथराव होतं यांनी काय केलं, इंग्रजांना मदत केली होती, त्याच्यामुळे हे युद्ध झालं होतं आणि सालबाईच्या तहाने संपलं होतं. नंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध बाजीराव द्वितीय आणि इंग्रजांशी झालं होतं. वसईचा तह याच्यामध्ये झाला होता. याच्यामुळे काय झालं होतं की शिंदे, होळकर, भोसले नाराज झाले होते आणि या युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला होता. त्यांना वेगवेगळे तह करावे लागले होते. तिसरं युद्ध जे होते 1817 ते 1818 या दरम्यान पेशवांनी इंग्रजांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला होता, परंतु खडकी, कोरेगाव, आष्टी येथील लढाईत पराभव झाला होता मराठ्यांचा आणि पेशवाई नष्ट झाली होती. प्रकारे 3 इंग्रज मराठा युद्ध आपण बघितले. त्याच्यानंतर इंग्रज शीख युद्धाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. पहिलं युद्ध आणि दुसरे युद्ध याच्यामध्ये सुद्धा पहिले जे इंग्रज शीख युद्ध होते ते शीख सैन्याने सतलज नदी ओलांडल्यामुळे युद्ध सुरू झाले होते आणि मुडकी, फिरोजपूर, अलिवाल आणि सोब्रान येथील लढायानंतर शिखांचा पराभव झाला होता आणि लाहोरचा तह याच्यामुळे झाला होता पहिल्या इंग्रज शीख युद्धामुळे. त्याच प्रकारे दुसरं इंग्रज शीख युद्ध सुद्धा झालं. मात्र यामध्ये लक्षात ठेवा की लॉर्ड डलहौसीने 1849 मध्ये संपूर्ण पंजाब प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला होता आणि महाराजा दलेप सिंग आहे यांना इंग्लंडला पाठवलं होतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंग्रज अफगाण युद्ध सुद्धा होते. अँग्लो अफगाण युद्ध असं त्यांना म्हणतात की भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरून रशियन साम्राज्याचे आक्रमण होऊ नये. कशाचे? रशियन साम्राज्याचे आक्रमण होऊ नये म्हणून इंग्रजांनी बफर स्टेट तयार करण्यासाठी अफगाणिस्तान सोबत 3 युद्ध केली होती. पहिलं युद्ध, दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध. इंग्रज मुघल युद्ध सुद्धा आहे. त्यांना अँग्लो मुघल युद्ध आपण असं म्हणतो. चाइल्ड चे युद्ध आहे ते फेमस आहे. त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर जोशिया चाइल्ड यांनी मुघल बंदरावर कर भरण्यास नकार दिला व जहाजे लुटली. यावर संतप्त होऊन मुघल सम्राट औरंगजेबाने इंग्रजांना देशाबाहेर हाकलले आणि हुगडी, सुरत येथील त्यांच्या वखारी जप्त केल्या. नंतर इंग्रजांनी माफी मागितली व 1.5 लाख रुपये दंड भरून पुन्हा व्यापाराची परवानगी मिळवली. हे चाइल्डचं युद्ध झालं. त्याच्यानंतर बक्सारची लढाई झाली 1764 मध्ये. हा सर्वात निर्णायक संघर्ष होता. या युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुघल सम्राट शाह आलम द्वितीयचा नवाब शुजा उद्दौला आणि मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. या विजयानंतर 1765च्या अलाहाबादच्या तहाने इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी म्हणजे कर गोळा करण्याचे हक्क मिळाले, ज्यामुळे खऱ्या अर्थाने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचला गेला. हे माहिती पाहिजे. बक्सारची लढाई 1764 मध्ये. कोणता तह झाला होता? अलाहाबादचा तह. या पद्धतीने आपण माहिती घेतली. आता पुढचा प्रश्न पाहू. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला असा प्रश्न आहे. कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? मग आता ऑप्शन पाहू. यामध्ये शेतकरी, जमीनदार, कारखानदार, कारागीर आणि पर्यायी उत्तर सुद्धा आहे. फक्त अ आणि ब बरोबर, फक्त क आणि ड बरोबर, फक्त अ आणि फक्त ब. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त ब, जमीनदार हे बरोबर. कारण आता बाकीच्या सगळ्या पद्धती आहेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता तुम्हाला समजलं कायमधारा हे पद्धत. सुरुवातीला कायमधारा म्हणजे नेमकं काय? परमनंट सेटलमेंट असं म्हणू शकता. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओडिसा हे लक्षात ठेवा प्रांत किंवा भाग कुठला होता? बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत लागू केली. याचं मुख्य स्वरूप असं होतं की जमीनदार हा जमिनीचा मालक बनला होता आणि शेतकऱ्याकडून कर गोळा करण्याचे अधिकार जमीनदारांना देण्यात आलेले होते. कराचा दर, सरकारचा महसूल कायमस्वरूपी जो होता तो निश्चित केला गेला होता. गोळा केलेल्या एकूण करापैकी 10 म्हणजे 11 भागांपैकी 10 भाग सरकारला द्यावे लागे आणि 11 पैकी 1 भाग जमीनदाराला मिळत असे. कर गोळा करण्याचे अधिकार जमीनदारालाच होते, मात्र भाग जो आहे तो जास्तीचा कोणाला द्यावा लागत होता? सरकारला द्यावा लागत होता. आणि याच्यामध्ये कायदा होता सूर्यास्त कायदा, म्हणजे सनसेट लॉ असं म्हणतात त्याला, की निश्चित केलेल्या तारखेला सूर्यास्त होण्यापूर्वी जर जमीनदाराने कर सरकारी खजिन्यात जमा केला नाही तर त्याची जमीन जप्त करून त्याचा लिलाव केला जाईल. अशा पद्धतीने कायमधारा पद्धत होती. ठीक आहे. कोणी सुरू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये. बंगाल, बिहार आणि ओडिसा हे माहिती पाहिजे. आता त्याच्यानंतर म्हणजे याचा परिणाम असा झाला की जमीनदारांनी स्वतःचा फायदा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, अवाजवी कर महसूल केला. यामुळे शेतकरी कायमचा कर्जबाजारी झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणून याचा फायदा फक्त जमीनदारांना झाला.
म्हणजे सरकारला तर झालाच आहे, पण शेतकऱ्यांना तर होणारच नाही, कारखानदारांचा प्रश्नच नाही, कारागीरचा प्रश्नच नाही, जमीनदारांनाच होणार. म्हणून ऑप्शन क्रमांक फक्त बी याचं योग्य उत्तर आहे. मग आता रयतवारी पद्धत आहे. रयतवारी पद्धत आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते, इथे नाही येते. थॉमस मुनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी 1820 मध्ये मद्रास, मुंबई आणि आसाम, मुंबई, मद्रास, आसाम, लक्षात ठेवा. रयतवारी पद्धत आपल्याकडे आहे, म्हणजे मुंबईचा भाग आहे आपला. मुंबई, मद्रास आणि आसाम ही या भागामध्ये पद्धत लागू केली. याच्यामध्ये काय होतं, रयत म्हणजे शेतकरी. या पद्धतीत जमीनदार हा मध्यस्थ नसून शेतकरी थेट सरकारचा मालक बनला. सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करत असे. कराचा दर खूप जास्त होता. जमिनी सुपीकतेकडे 30 ते 60% हा कर कायमस्वरूपी नसून 30 वर्षांनी त्यात सुधारणा किंवा वाढ केली जाईल अशा पद्धतीने होता. तर त्याच्यानंतर महालवारी पद्धत होती, ते सुद्धा माहिती पाहिजे. लॉर्ड मॅकेन्झी 1822 मध्ये भारत, पंजाब, मध्य प्रांत आहे किंवा आग्रा या भागामध्ये ही पद्धत सुरू केली. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, महाल म्हणजे काय असते की संपूर्ण गाव म्हणू शकता, गावाचा समूह. या पद्धतीने एका विशिष्ट शेतकऱ्याऐवजी संपूर्ण गावाला म्हणजे महालाला एक घटक म्हणून निश्चित कर केला जाईल. गावचा प्रमुख होता, त्याला लंबरदार असं म्हणत होते. सर्व गावकऱ्यांकडून कर गोळा करून सरकारला जमा करीत असे. हा जो दर होता जमिनीच्या अंदाजित उत्पन्नावर आधारित असायचा आणि तो खूप कधी म्हणजे खूप जास्त, कधी कधी 60 ते 70% अशा पद्धतीने होता. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सुद्धा सांगितली. आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र किंवा साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही असं आहे. यामध्ये ऑप्शन आहेत अ, ब, क, ड. अ मध्ये सांगितलंय त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केलंय. ब मध्ये सांगितलंय त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केलंय. क मध्ये सांगितलंय वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. आणि ड मध्ये सांगितलंय पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केवळ क हे बरोबर आहे. तर बघा, आता मी तुम्हाला लाला लजपतराय यांच्याबद्दल सगळं माहिती सांगते. आणि मग आता वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी याचा सिद्धांत मांडला तरी कोणी? याचा सिद्धांत म्हणजे प्रतिकार सिद्धांताची पद्धतशीर जी काही मांडणी आहे ते अरविंद घोष यांनी केली होती. त्याने 1907 मध्ये वंदे मातरम या इंग्रजी वृत्तपत्रात द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स या नावाने लेखांची एक मालिका लिहिली होती. तर हे जे आहे लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसून अरविंद घोष यांच्याशी संबंधित आहे, असं लक्षात ठेवा. थोडक्यात इथे आणखी एक महत्वाची गोष्ट, लाला लजपत राय यांनी उर्दू भाषेतील वंदे मातरम दैनिक सुरू केलं होतं. तर अरविंद घोष होतं, यांनी इंग्रजी भाषेतील वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी आहे ती मांडली होती. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला ऍडिशनल गोष्टी आता इथे सांगितली. बाकीचे सगळे स्टेटमेंट आहे त्यांच्याबद्दल बरोबर आहेत. लजपतराय म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल, लाल बाल पाल या जहाल त्रिकूट आहे यापैकी एक महान नेते होते, माहिती आहे. आणि लाला लजपतराय हे वंदे मातरम जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं की लाहोर मधून सुरू केलेलं उर्दू दैनिक होतं, हे सुद्धा माहिती पाहिजे. द पंजाबी हे सुद्धा लाला लजपतराय आणि लाला हंसराज यांनी लाहोर मधून सुरू केलेलं एक इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील वृत्तपत्र होतं. कोणत्याही परिस्थितीत स्वयंमदत, सेल्फ हेल्प ऍट एनी कॉस्ट याचं वाक्य होतं. द पीपल जे होतं ते लाहोर मधून केलेलं इंग्रजी साप्ताहिक होतं. द सर्वंट ऑफ पीपल सोसायटीचे ते मुखपत्र म्हणून काम करत असे. आणि आर्य गॅझेट सुद्धा होतं. लाहोरमध्ये आर्य समाजाचे सदस्य असताना त्यांनी वृत्तपत्राचे संपादन वगैरे काम केलं होतं. हे ऍडिशनल माहिती झाली आणि बाकीचे हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं लेखन सुद्धा त्यांनी केलं. आता हे सुद्धा माहिती पाहिजे. जे प्रश्नामधून आपल्याला माहिती मिळते ते आपण नोट करून घ्यायला हवी किंवा नेक्स्ट तुम्हाला आयोग विचारू शकते. ठीक आहे, आता हा पेपर मी तुम्हाला म्हटलं होतं स्कॅन करून आलेला आहे म्हणून याच्यामध्ये असं तुम्हाला चित्रविचित्र दिसत असेल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. यामध्ये आहे अ, ब, क. आणि आता अ मध्ये काय सांगितलंय, त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. ब मध्ये सांगितलंय सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. आणि क मध्ये सांगितले त्यांना संगीत विषयाची आवड होती. यामध्ये आता उत्तर काय? बाबा पद्मानंदची आहे का, गोपाळ हरी देशमुख, विष्णू शास्त्री पंडित, वरीलपैकी कोणतेही नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. मला समजायला पाहिजे होतं पहिल्या स्टेटमेंटमध्ये की ज्ञानप्रकाश म्हटलेलं आहे आणि ज्ञानप्रकाश हे तर वृत्तपत्र आहे, ते कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांच्याशी संबंधित आहे म्हणजे. आणि ऑप्शन मध्ये तसा पर्यायच नाहीये, म्हणून याचं उत्तर वरीलपैकी कोणताही नाही हे आहे, म्हणून लक्षात ठेवा.
ज्ञानप्रकाशला मराठी भाषेतील पहिलं दैनिक सुद्धा मानलं जाते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके. आता बाबा पद्मनाभन जे आहे किंवा गोपाळ हरी देशमुख आहे, विष्णू शास्त्री पंडित आहे, यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यांचा सुद्धा डेटा आपल्याला माहिती पाहिजे. बाबा पद्मानंदजी जर आपण विचार केला, त्यांचं मूळ नाव बाबा पद्मजी माणिकजी मुळे असं होतं. मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. पहिली मराठी कादंबरी आपण असं म्हणू शकतो की मराठी साहित्यातील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी मानली जाते यमुना पर्यटन, ते बाबा पद्मनाभनजी यांची होती. आणि हिंदू विद्वांच्या दयनीय स्थितीचं चित्रण त्यामध्ये पाहायला मिळते. त्यांचं आत्मचरित्र सुद्धा आहे अरुणोदय, हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि त्यांनी बरेच वाङ्मय वगैरे आहे ते लिहिलेलं आहे. तर गोपाळ हरी देशमुख आहे, त्यांना लोकहितवादी आपण असं म्हणतो, हे तर सगळ्यांना माहितीच असेल. तर शतपत्रे त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे की प्रभाकर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी 108 निबंध लिहिले होते आणि हेच लोकहितवादींचे शतपत्रे म्हणून ओळखले जातात. आता शतपत्रे म्हणजे 100 वाटते ना आपल्याला, पण ते 108 होते म्हणून लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यांनी बालविवाह, जातीभेद आणि धार्मिक अंधश्रद्धांवर कडक टीका केली होती. तर हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रसिद्ध ग्रंथ सुद्धा होते. लक्ष्मीज्ञान, अर्थशास्त्रावरील ग्रंथ होता, हिंदुस्थानचा इतिहास, भिक्षुक, ग्रामरचना, जातीभेद, गुजराती भाषेतील निगम प्रकाश वगैरे, आगम प्रकाश, अशा पद्धतींचे त्यांचे काही प्रसिद्ध ग्रंथ होते. वायसीएमचे जे बुक्स आहेत त्यामध्ये यांच्यावर मस्त सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री पंडित सगळ्यांना माहिती असेल. तर सातारा जिल्ह्यातील बावधान गावचे ते होते. महाराष्ट्रामध्ये विधवा पुनर्विवाहाची चळवळ अत्यंत आक्रमकपणे चालवल्यामुळे त्यांना पश्चिम भारताचे ईश्वरचंद विद्यासागर असं म्हटलं जाते. त्यांनी महत्वाच्या संस्था स्थापन केल्या, त्यामध्ये पुनर्विवाहोत्तेजक मंडळी आहे त्यांची, या संस्थेची स्थापना त्यांनी केली. आणि त्यांनी कुसाबाई नावाच्या विधवेशी विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला होता 1874 मध्ये. त्यांनी फक्त म्हणजे याचा अर्थ त्यांनी केवळ उपदेश नाही केला की तुम्ही विधवांशी विवाह करा, त्यांनी स्वतः ते त्यांच्या जीवनामध्ये करून दाखवलं होतं असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्याशी संबंधित विष्णूशास्त्री पंडित आहे, यांच्याशी संबंधित इंदू प्रकाश हे साप्ताहिक होतं, ते त्याचे संपादक होते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. काय केलं होतं, ईश्वरचंद विद्यासागर आहे यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. तसेच ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या हे ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले होते. ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगितली. आणि आता आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? यामध्ये आता ऑप्शन दिले अ, ब, क, ड. यामध्ये सांगितले शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने कैसरी हिंद या पदवीने सन्मान केला. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. आणि ड मध्ये सांगितले ठाकरे सी टाटा या कुटुंबियांना त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. यामध्ये आता पर्यायी उत्तर दिले आहे. हिंदू लेडी रखमाबाई, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. तर उत्तर तुम्हाला समजलं रमाबाई रानडे हे आहे म्हणून. तर आता एक एक आपण ज्या काही महिला स्त्री समाज सुधारक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. आता पंडित रमाबाई सगळ्यांना माहिती असतीलच की 1868 ते 1922 दरम्यान त्यांचा कार्यकाळ होता. महान विदुषी म्हणू शकता. संस्कृत शास्त्रातील अगाध ज्ञानामुळे त्यांना कलकत्ता विद्यापीठाने पंडिता किंवा सरस्वती ही पदवी दिली होती. शारदा सदन त्यांच्याशी संबंधित आहे, यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि आर्य महिला समाज या दोन्हींच्या स्थापनेमध्ये रमाबाई रानडे यांचा सुद्धा सहभाग होताच. मात्र मुख्य शारदा सदन ती संस्था कुणी स्थापन केलेली आहे तर पंडिता रमाबाई आहे, त्यांनी स्थापन केलेली आहे म्हणून माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि स्त्री धर्म नीती हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे, हा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. स्त्री धर्म नीती लक्षात ठेवा. मुक्ती मिशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्याच्यानंतर रमाबाई रानडे आहेत, ह्या सगळ्यांना माहिती पाहिजे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी आणि महिला चळवळीच्या अग्रदूत असं आपण म्हणू शकतो. सेवा सदन याची त्यांनी स्थापना केली. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये महिलांना परिचारिका आहे, नर्सिंग, शिवणकाम, व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी सेवा सदनची स्थापना केली. त्यातच आहे नावामध्ये सेवा सदन.
ठीक आहे. त्यांचं एक आत्मचरित्र आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी तुम्हाला फक्त की आणि हायलाइटेड पॉइंट सांगत आहे. डॉक्टर रखमाबाई राऊत आहे. त्यांना हिंदू लेडी म्हणून सुद्धा ओळखतात. 1864 ते 1955 दरम्यान त्यांचा कार्यकाळ. पहिली प्रॅक्टिस करणारी महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ज्या होत्या त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. मात्र प्रॅक्टिस करणाऱ्या मात्र आनंदीबाई जोशी प्रॅक्टिस करू शकल्या नाही. कारण त्यांचं निधन झालं होतं. मात्र पहिली प्रॅक्टिस करणारी महिला डॉक्टर जर विचार केली तर आपण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सराव करणाऱ्या तर रखमाबाई राऊत ह्या होत्या आणि हिंदू लेडी खटला त्यांच्याशी संबंधित आहे. हिंदू लेडी या टोपण नावाने त्या वृत्तपत्रातून पत्रे वगैरे लिहित असत. लग्नानंतर पतीसोबत राहण्यास नकार त्यांनी दिला होता आणि त्यांच्यावर प्रसिद्ध खटला आहे तो सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे म्हणजे ते मेन्समध्ये खूप डीप पद्धतीने विचारतात. तर आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे की आनंदीबाई जोशी आहेत त्या परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन पाश्चात्य वैद्यकीय शास्त्रातील पदवी MD मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या होत्या. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी एका मुलाचा वैद्यकीय उपचारामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचा निश्चय घेतला होता आणि पती गोपाळराव जोशी यांच्या पाठिंब्याने त्यांनी तत्कालीन कर्मठ समाजाचा विरोध पत्करून अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया मधून पदवी पूर्ण केली होती. मात्र दुर्दैव असं होतं की भारतामध्ये जेव्हा त्या परतल्या तेव्हा वयाच्या 21व्या वर्षी क्षयरोगामुळे TB त्यांना झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. पण त्यांनी इतिहास घडवला असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता पुढचा प्रश्न आहे. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? यामध्ये आता ऑप्शन दिलेले अ मध्ये बिहार. महात्मा गांधीजी आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात महत्वाच्या गोष्टी बघितल्या तर महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ते गेले होते 1893 मध्ये एका कायदेशीर खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि भारतामध्ये कधी आगमन झालं? 9 जानेवारी 1915 रोजी ते भारतात परतले. हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा माहिती पाहिजे. त्या आल्या आल्या त्यांनी चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये बिहारमधील नीळ उत्पादक जे काही शेतकरी होते त्यांच्या हक्कासाठी भारतातला पहिला जो सत्याग्रह होता तो केला होता. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह 1918 मध्ये गुजरातमध्ये दुष्काळामध्ये कर्ण भरू शकणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. असहकार आंदोलन आहे त्यांच्याशी संबंधित आहे 1920 माहिती पाहिजे. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश शासनाविरोधी देशव्यापी असहकारणी चालवली होती. त्याच्यानंतर चौरा घटना आहे 1922 मध्ये हे सुद्धा माहिती पाहिजे की आंदोलनामध्ये हिंसाचार झाल्यामुळे गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले होते. दांडी यात्रा सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये सुरू केली होती. मिठावरील कराविरुद्ध 12 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढून मिठाचा कायदा त्यांनी मोडला होता. भारत छोडो आंदोलन आहे 1942 मध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिशांविरुद्ध चले जाव आंदोलन सुरू केलं होतं आणि देशवासियांना करो या मरो, करा किंवा मरा हा संदेश त्यांनी दिला होता. तर अशा पद्धतीने आपण म्हणतो 30 जानेवारी 1948 रोजी नाथुराम गोडसे यांनी दिल्लीत गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली होती. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाडला जातो. प्रकारे महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे की 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चांचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? यामध्ये आता अ ब क ड ऑप्शन आहेत. कृष्णा रामा कुऱ्हाडे, वि स पागे, गोविंद खोत, डॉक्टर य कृ सोवणी. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगते. वरीलपैकी सर्व आहे. आता हे प्रश्न कसे सोडवावे? आता हा प्रश्न आहे आपण वाचनात आला आहे किंवा PYQचा भाग आहे किंवा असे काही ऑड प्रश्न असतात ज्यामध्ये आपल्याला काही माहिती नसतं. त्यावेळेस तुम्ही वरीलपैकी सर्व जर ऑप्शन असेल तर तुम्ही यातलं काहीच एलिमिनेट करू शकत नसाल तर तुम्ही वरीलपैकी सर्व उत्तर द्यायला हवं. ठीक आहे. ही एक ट्रिक सांगितली मी तुम्हाला. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू की महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? यामध्ये अबकड विधान दिलेले आहेत. साताराचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब मध्ये सांगितले कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. त्याच्यानंतर नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. आणि ड मध्ये सांगितले 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. अशा पद्धतीने तर या प्रश्नाचं आता पर्यायी उत्तर दिलेले आहेत. फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, फक्त अ ब क आणि
4 मध्ये सांगितलंय फक्त ब क ड. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त क आणि ड असं आपण म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 2. तुम्ही इथे सहज एलिमिनेट करू शकता असता, कारण साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? रंगराव पागे यांनी प्रयत्न केले नव्हते, तर रंगो बापूजी गुप्ते होते यांनी प्रयत्न केले होते. तर रंगो बापूजी गुप्ते इथे पाहिजे होतं, म्हणून ए तुम्ही सहज एलिमिनेट करू शकला असता. नंतर ब काय चुकीचं आहे. कोल्हापुरात 31 जुलै 1897 21व्या व 28व्या तुकडीतील 21व्या आणि 28व्या तुकडीतील म्हणजे शिपायांनी बंड केलंच नव्हतं, 27व्या केलं होतं. हे सुद्धा माहिती पाहिजे. अचूक माहिती आहे की 31 जुलै 1857 रोजी 27व्या तुकडीतील शिपायांनी बंड केलं होतं, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून बी सुद्धा एलिमिनेट आपण करायला पाहिजे होता. आणि बी आणि ए एलिमिनेट केल्यानंतर उत्तर राहते क आणि ड. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 क आणि ड योग्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने यांच्या जोड्या लावा. हे तुम्हाला मी डिटेल पद्धतीने सांगितलंय. ग्रुप बी प्रिलिम्सचा पेपर आपण अनालिसिस केला त्यावेळेस. मी तुम्हाला फक्त आता इथे उत्तर सांगणार आहे आणि डिटेल पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला यावर आधारित प्रश्न सुद्धा. तर आता की मला सांगा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बाकीचे अधिवेशन वगैरे मी तुम्हाला सांगते. फक्त मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये एकच प्रश्न विचारलाय बहुतेक वाटते की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्याचे संस्थापक सुद्धा सांगा कोण आहे, म्हणून कोणाला म्हटलं जाते म्हणून. आता इथे आपण डायरेक्ट जोड्या लावू. आता काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 रोजी कलकत्ता इथे भरले होते. दादाभाई नौरोजी त्याच्याशी रिलेटेड होते, संबंधित होते. काँग्रेसचं तिसरं अधिवेशन 1887 मध्ये मद्रासमध्ये बकरुद्दीन तय्यबजी त्याच्याशी संबंधित. काँग्रेसचं चौथं अधिवेशन 1888 मध्ये अलाहाबादमध्ये जॉर्ज युल त्याच्याशी संबंधित. आणि काँग्रेसचं पाचवं अधिवेशन 1889 मध्ये मुंबई मध्ये विलियम वेडरबर्न त्याच्याशी संबंधित. अशा पद्धतीने आपण बघितलं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आता काय होईल मग? 3, 1, 4 आणि 2. ऑप्शन क्रमांक 1 ही याचा प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पेपर आपण अनालिसिस केला ग्रुप सीचा. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आता क्वेश्चन आहेत ते आपण समोर घेणार आहोत. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ग्रुप बीचे पेपर आहेत आपले पूर्ण अनालिसिस केले. या व्यतिरिक्त आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो. ते पण पूर्ण सिरीजच आहे, तुम्ही पाहू शकता. पोल या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. अशा पद्धतीने डेली आपण प्रश्न टाकत असतो. तर अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील भागात. तुमचे काही प्रश्न डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे विचारू शकता. ठीक आहे. तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. पुढील जे काही सब्जेक्ट आहेत ते आपण पुढील भागात घेणार आहोत. धन्यवाद.